एकता नगरमधली ही सध्याची परिस्थिती आपण पाहतोय की कशा पद्धतीने या ठिकाणी रोडवरती पाणी आलेलं आहे। एकता नगरचा हा मुख्य रस्ता आहे आणि याच रस्त्यावरती खरं तर हा विसर्गाचा जो पाणी आहे खडकवासला धरणातून सोडलेला तो अगदीच या रस्त्यापर्यंत अगदी पुढे कमरेपर्यंत जो पाणी आहे तो या ठिकाणी आपल्याला आल्याचं पाहायला मिळतोय आणि अनेक नागरिक हे अजूनही आपापल्या इमारतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। आपण पुढे जर आलं तर अनेक नागरिक आपल्या खिडकीतून खरं तर हे सगळी भयान दृश्य जे आहेत ते आपण पाहतोय ते सुद्धा या ठिकाणी पाहतात। मात्र प्रशासनाकडून त्यांना वारंवार सूचना ज्या आहेत ते देण्यात येत आहेत की तुम्ही आपल्या खरं तर इमारती खालून बाहेर यायला पाहिजे। अशी सगळी भयानक परिस्थिती या ठिकाणी उद्भवते आणि गरज पडलीच तर पाण्याचा विसर्ग आणखी वाढवला जाऊ शकतो। त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी खरं तर नागरिकांनी सतर्क होऊन खाली इमारतींखाली यायला पाहिजे आणि ज्या ठिकाणी मदत कक्ष आहे त्या ठिकाणी हे सगळे नागरिक यावेत यासाठी प्रशासन आवाहन करत आहे। मात्र अजूनही काही नागरिक जे आहेत ते या इमारतींमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर प्रशासनाकडनं अत्यंत सगळ्या गोष्टींची पूर्तता जी आहे ती करण्यात आलेली आहे। सगळी यंत्रणा या ठिकाणी उभी आहे। असं सगळं असताना नागरिकांनी देखील त्यांना सहकार्य करणं देखील आता तितकंच महत्त्वाचं आहे।